नमस्कार. मी संदीप बेसरकर वनी न्यूज 24 या मराठी न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत करतो. मागील काही वर्षापासून वनी नगर परिषदेमध्ये अनागोंदी व भ्रष्टाचारी कारभारामुळे डबघाईस आलेल्या नगर परिषद वाचवण्याकरता सामान्य जनतेवर अवाजवी व जीवघेणा कर लादण्याचे नियमबाह्य कृत्य नगर परिषद प्रशासनाकडून केले जात आहे. रस्ते आणि भूमिगत नाल्या व बगीचे यालाच विकास समजून मागील काही वर्षापासून शासकीय योजनेतून आलेल्या पैशांचा व नगर परिषद मालमत्ता अपव्यय मोठ्या प्रमाणात केला आहे. मूलभूत गरजा असलेले पाणी मागील अनेक वर्षापासून जलशुद्धीकरण मृत अवस्थेत असून लोकांना ब्लिचिंग व आलम सारख्या पावडरचा वापर करून पाणी पुरवठा केला जात आहे. या सर्व बाबीकडे नगर परिषद प्रशासक दुर्लक्ष करून नवीन कर जास्त आकारणी करून वनीकर जनतेची लूट करीत असल्याचा आरोप पत्रकार परिषदेतून शिवसेनेचे माजी आमदार विश्वास नांदेकर यांनी केला आहे. याविरुद्ध 29 सप्टेंबर 2025 ला वनी नगर परिषद कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढून करपावतीची होळी करणार असल्याचा इशारा त्यांनी पत्रकार परिषदेतून दिला. यावेळी त्यांनी वनीकर जनतेला कोणीही कर भरू नये असेही आवाहन केले व मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन केले. या शहरामध्ये नगरपालिका आहे जी जीवघेणी करवाढ या नगरपालिकेने केली आहे प्रशासनाने. ते अत्यंत म्हणजे चुकीच्या पद्धतीने झाली असं माझं मत. आणि त्याकरिता आम्ही काल वाहिन्यांना काल मुलाखती दिल्या त्याच्या संदर्भात की ही जी दरवाढ झाली आहे 28, 29 आणि 25-26 असंच आहे आपल्याकडे आहे ते तुमच्याकडे दिलं आहे की ही दरवाढ अशा पद्धतीने केली असताना या सभागृहाचा ठराव पाहिजे, स्टँडिंग कमिटीचा ठराव पाहिजे. आता ही दरवाढ करताना जनरल मिटिंगची सभा झाली किंवा नाही यामध्ये साशंकता निर्माण होते. दुसरं एक 2018 या संदर्भामध्ये तत्कालीन अध्यक्ष जे कोणी असो ते त्या पदावर जे लोक होते ज्यांच्याकडे सत्ता होती त्या लोकांनी त्या स्टँडिंग कमिटीमध्ये जो ठराव आणला आणि ठरावाला त्याच्यामध्ये असे 10 मुद्दे दिले होते. त्यांनी त्या 10 मुद्द्याचं त्यांनी एक किमती ठरवल्या होत्या. त्याची कल्पना आहे तुम्हाला सर्वांना. एक ॲटम 210चा आहे, कोणता 224चा आहे, असं एकूण ते 25 लाखाची बेरीज आहे. अलग अलग लक्षात 25 लाख काही रुपयाची 25,70,000 अशी ते बेरीज आहे. आणि ती त्या जे कोणी आहे सर्व्हर त्यांना ते कॉन्ट्रॅक्ट द्यायचा. पण हे लक्षात आलं काही लोकांच्या सभागृहामध्ये जनरल मिटिंगमध्ये तो ठराव फेटाळला आणि पुन्हा काही दिवसांनी कालांतराने तो पुन्हा ठराव झाला पाहिजे म्हणून ते पुन्हा ठरावाच्या दिशेने आलं. काय तडजोडी झाल्या काय नाही झाल्या हे आम्हाला काही माहिती. पण अशा पद्धतीने समजा माझ्याकडे बरेचसे लोक आले ज्यांचं 3600 रुपये कर होता त्यांना 10,000. काही लोक तर भरू शकत नाही अशी व्यवस्था आहे. काही लोक तर अशा घर पाडून विकलं तरी त्याची किंमत नाही भरू शकत. जनरली सर्वच लोक करदाते आहेत. आम्ही भरत नाही, तुम्ही भरता, कधी कोणी नाही भरत. पण हे जी पद्धत आहे कर वसुलीची आहे अतिशय चुकीची आहे, पठाणी पद्धत म्हणतात आहे. आणि हे कर वसुली गोळा करून जवळपास 10% वर जाते असं अंदाजात. हे करवसुली गोळा करून नगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये काही जे वाढीव क्षेत्र निर्माण केलं, हद्दवाढ केली. जसं 82 एकरचं तिकडे हद्दवाढ झाली आहे. त्याच्यामध्ये बिल्डराच्या घशात घालण्यासारखे कार्यक्रम आहे. म्हणजे त्याची सुविधा पूर्ण यांनी करून द्यायची. लाईट, इलेक्ट्रिसिटी, रस्ते, बाकीचे ग्राउंड्स हे करून द्यायचे आणि त्या बिल्डरनी प्लॉट विकायचे आणि घर बांधायचे, दुसऱ्यांनी घ्यायचे. सामान्य लोकांना त्याचा काही फायदा नाही. जिथे निर्मनुष्य वस्ती आहे तिथे तुम्ही त्या आराखड्यामध्ये त्याला घेतला आहे आणि हद्दवाढमध्ये टाकलं आहे. चिखलगावची हद्दवाढ आणि वनी नगरपालिका हद्दवाढ अजूनही या नगरपालिकेला माहिती नाही. BDO आणि हे लोक बसले, BDO म्हणे तुमची हद्दवाढ कुठपर्यंत ते सांगा, आम्ही देतो म्हणे. अधिकारी बरोबर बोलले. सर म्हणे यांना यांची प्रॉपर्टी कुठे हेच माहीत नाही म्हणे, हद्दवाढ करतात ते असे हास्यास्पद विषय. आणि या बाजूला झाले आहे त्या बाजूला झाले आहे. म्हणजे निर्मनुष्य वस्तीच्या ठिकाणी तुम्ही हद्दवाढ करता. ते मतदारसुद्धा नाही आहे तिथे घरंसुद्धा नाही. अशा ठिकाणी तुम्ही जर राज्य शासन
केंद्र शासन याच्यामधले कुठे स्मार्ट सिटीसाठी पैसे वापरणार असेल आणि कराचे पैसे वापरणार असेल, ही चुकीची बाब आहे. त्या लोकवस्तीमध्ये आजच्या प्राप्त व्यवस्थेमध्ये या नगरपालिकेकडे पिण्याचं शुद्ध पाणी पाजण्याची क्षमता बिलकुल नाही. आपण पित आहे काय माहीत नाही. बऱ्याचशा लोकांचे आरोप फिल्टर घरातले बंद पडले, मीच बदलवले परवाला म्हणजे दर 2 महिन्याला हे काय हे चिखल आहे म्हणायचं. म्हणजे पाणी भरमसाठ आहे, त्याचं नियोजन नाही. पाण्याच्या वाहिन्या किती टाकल्या त्या नदीवरून, त्याचं डायमीटर किती आहे हे सुद्धा बऱ्याचशा लोकांना माहीत आहे, नगरपालिकेच्या लोकांना सुद्धा माहीत आहे. तत्पूर्वी हा जो ठराव आणला होता तिथे, जे कागद तिथे दिले होते स्टँडिंग कमिटीमध्ये, ते इंग्रजीत आहे, त्या लोकांना वाचता नाही आले, त्यांनी ठरावाला मंजुरा दिली. हे वस्तुस्थिती आहे नगरपालिका. इथे मराठीतून कामकाज या राज्याचं चालवलं पाहिजे. सभागृहाचं कामकाज मुळात मराठीच असलं पाहिजे. तिथे तुम्ही इंग्रजीतल्या नोट्स ठेवतात ना, लोकांकडून हे करून घेणे, ही वस्तुस्थिती आहे बरं. कारण पुरा आहे ते आमच्याकडे. या शहरामध्ये जर ही अशी अवस्था राहील, यांना नगरपालिकेला करवळ करायचा काही विषयच नाही. काही पद्धतीने केला होता, काही ठिकाणी झाला, काही ठिकाणी नाही झाला. ते जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी नगरपालिका ते कमी झाले आहेत. तर माननीय शिंदे साहेबांना आम्ही 24ला भेटणार. आम्ही नागपूरला आमची बैठक आहे, त्यामध्ये हा विषय तर आम्ही नेऊच. या सरकारच्या विरोधात आम्ही नाहीच, आम्ही सरकारीच आहोत, सरकारातच आम्ही आहोत. पण जर एखादा प्रशासक अशा पद्धतीने वागत असेल, त्याला व्यसन घालायची तयारी आपली असली पाहिजे. नगराध्यक्ष नसेल ते प्रशासक काम करतो, त्याला अधिकार आहे. मागचा पुढचा विचार करून तर करायला पाहिजे या सर्व गोष्टी, किंवा लोकांशी चर्चा करायला पाहिजे होती. करता आली असेल चर्चा, तेही नाही केलं. डायरेक्ट बिलकुल हे वाटणं सुरू करून दिलं. तुम्हाला आल्या का टॅक्स पावत्या? टॅक्स पावत्या वाचत असताना त्याच्यावर एक तारीख आहे, 1 महिन्याची मुदत आहे. आज रोजी काही लोकांना दिली. काल माझ्या घरी मी जोडून टाकत असताना ते घेऊन आणि ती बाई टाकली चालली. तुम्ही हे काय हे नगरपालिकेचं म्हणजे कालच्या तारखेमध्ये, आता 29 तारखेमध्ये आम्ही त्याच्यामध्ये आपलं मत कसं मांडायचं. तर लोकांना हे आवाहन करतो आम्ही आपल्या मार्फत, की लोकांनी सुद्धा याच्यामध्ये हरकती उपस्थित करून आपल्या तक्रारी तिथे नगरपालिकेने टाकल्या पाहिजे, जेणेकरून त्याच्यावर साधक बाधक चर्चा होऊन या सर्व होते. करिता 29 तारखेला या शहरामध्ये एक मोर्चा स्वरूप एक आंदोलन, एक प्राकृतिक मोर्चा म्हणून आम्ही त्यांच्या नगरपालिकेवर जाणार आहे, त्यांना जबाब विचारणार आहे. त्याच्यामध्ये सर्व जनतेला आम्ही सहभागी व्हा असं आवाहन केलं. आणि सरकारमध्ये आम्ही आमची जबाबदारी आहेच. आम्ही मान्य या खात्याचे मंत्री आमचे शिंदे साहेब, आम्ही त्यांच्याशी बोलू आणि त्यांच्या लक्षात आणू की जेणेकरून ही दरवाढ थांबली पाहिजे. दुसरा एक महत्त्वाचा विषय आहे, या नगरपालिकेला अशोका सिमेंट फॅक्टरी होती MIDC येथे, 40-42 लाख रुपये त्यांच्याकडे सांगितलं, ते वसूल नाही करतात. या सद्दवाडीमध्ये म्हणजे याच शहरामध्ये जो घोघोस रस्ता आहे, तो 106 नंबरमध्ये, त्याचे 35 लाख रुपये बाकी आहे. ते टोलचे ते नाही वसूल करत. असे असंख्य आहे की काही व्यापाऱ्यांना जागा दिल्या आहेत, त्यांच्याकडे प्रत्येकी 30,000 रुपये बाकी आहे, ते नाही जमा केले. असे जर सर्व पैसे जमा केले होतात किती कोट्यावधी रुपयाच्या घरात जातात. हे वसुली का नाही केल्या जात? काही लोकांना विशेष म्हणजे जर सूट दिली गेली एकमुस्त रक्कम कोर्टात जात नाही देत. नंदिनी हॉटेल ते तिकडे आहे का इकडे हे माहीत नाही, आहे ते कोण त्याच्याकडे टॅक्स आहे का नाही. मग हे कोण वसूल करत? हे कोण मालक लागले? याच्याकडून हा कर घेतला पाहिजे आणि शहराच्या विकासासाठी ते काम येते. अनाकारण विनाकारण इथे जे कर्मचारी बांधव आहेत त्यांना हे सोसत नाही सर्व गोष्टी. कोणालाच म्हणजे आज या परिस्थितीमध्ये तो कर भरणं परवडत नाही. व्यापारी असो, कोणी व्यावसायिक असो, कोणी असो, त्या लोकांना हा कर भरणं म्हणजे जीवघेणा करेल. त्यासाठी हे आपण आपल्या वृत्तपत्रामधून द्यावं अशी विनंती करतो.